नमस्कार मित्रांनो, पी-आरांच्या संदर्भात मला तुमच्याशी थोडीशी चर्चा करायची आहे. मला एक सांगा, की घरी बसून काही तुमच्याकडून हा निर्णय लवकरात लवकर येईल का? नाही ना? मग यासाठी आपण काय करतोय हे तरी तुम्ही लक्षात घ्या. ज्या विद्यार्थ्यांचे N+2+1 कालावधी समाप्त झाला आहे, त्यांनी एक वेळेस विचार करा, की तुमच्या भविष्याचं काय? तुम्ही जर घरी बसून तुमचा निर्णय येत असेल, तर नक्की तुम्ही घरी बसा. पण या बाबतीत विद्यापीठ काय करते, काय निर्णय घेते, याच्याकडे तुमचं लक्ष आहे का? एक वेळेस तुम्ही लक्ष दिलं का या बाबतीत? एक वेळेस विचार करा. आपण 17 ऑक्टोंबरला प्रोटेस्ट केला. त्यावेळेस विद्यापीठाने सांगितले, की 31 ऑक्टोंबरपर्यंत आम्ही लवकरात लवकर निर्णय देऊ. पण आज 7 तारीख आहे, आज 8 तारीख आहे, 8 नोव्हेंबर आहे, तरीही विद्यापीठाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. कारण की त्या ठिकाणी विद्यापीठाला संख्याच दिसत नाही आहे, की खरंच किती जणांना गरज आहे. जर तुम्हाला तुमच्या भविष्याची काळजी नसेल, तर तुम्ही नक्कीच घरी बसा. तुम्हाला घरी बसून काहीही भेटणार नाही. फक्त हे 15-20 विद्यार्थी जातील, त्यांचा डेटा पुरवतील आणि ते त्यांची एक्झाम देऊन देतील. आणि यापुढे आम्ही असा विचार केला आहे, की जे विद्यार्थी ग्राउंडवर प्रेझेंट असतील त्यांनाच आम्ही मदत करू आणि त्यांचाच आम्ही डेटा पुढे प्रोव्हाइड करू. जर तुम्हाला घरी बसून जर पाहिजे असेल तर तुम्हाला ते भेटणार नाही. मग तो विद्यार्थी कुठलाही असो, नाशिकचा असो, नगरचा असो की पुण्याचा असो, कुठलाही विद्यार्थी असो, आम्ही त्यांना मदत करणार नाही. जर तुम्ही ग्राउंडवर प्रेझेंट राहणार नाही, युनिव्हर्सिटीमध्ये ज्या दिवशी आम्ही तुम्हाला बोलवलेलं आहे, त्या दिवशी जर तुमची प्रेझेंटी लागणार नाही, तर आम्ही तुमचा डेटा पुढे देणार नाही. मग तुम्ही आम्हाला येऊन कितीही मदत मागा, आम्ही तुम्हाला मदत करणार नाही. तुम्ही फक्त व्हिडिओ बघताय, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करताय आणि फक्त बाकीच्यांना विचारताय की काय झाले, आज काय झाले, उद्या काय होणार आहे, काय डिसिजन येणार आहे. घर बसल्या ही गोष्ट पॉसिबल नाही आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगतो की ही गोष्ट घरी बसून होणार नाही. आपल्याला युनिव्हर्सिटीमध्ये जावं लागेल आणि युनिव्हर्सिटीला ती संख्या दाखवावी लागेल. फक्त 15-20 स्टुडंट जातात, तिथे प्रोटेस्ट करतात, त्यांना विचारतात की निर्णय होणार आहे, कधीपर्यंत येणार आहे. ते युनिव्हर्सिटी त्या बाबतीत सिरियसली होणार नाही जोपर्यंत त्यांना ग्राउंडवर संख्या दिसणार नाही. जोपर्यंत ह्या 1,00,000 विद्यार्थ्यांपैकी 5-10 हजार जरी विद्यार्थी आपण युनिव्हर्सिटीमध्ये प्रेझेंट असलो त्या दिवशी, तर त्याच दिवशी युनिव्हर्सिटीला निर्णय घेऊन त्याच वेळेस सगळ्यांचे पी-आर-एन अनब्लॉक करावे लागतील. पण अशा वेळेस जर आपण फक्त घरी बसून निर्णयाची वाट बघतो, तर या बाबतीत युनिव्हर्सिटी अजून तारखा देत राहील आणि आपल्या सगळ्यांचे एक्झाम ह्या डिले होत राहील. या बाबतीत कोणताही निर्णय येणार नाही. आणि तुम्ही बघाल की सगळ्यांचे टाईमटेबल्सच्या डेट्स आलेल्या आहेत. त्यांची हॉल तिकीटसुद्धा कॉलेजमध्ये आलेले आहेत. जर ही वेळ निघून गेली, तर तुम्हाला वाटते का युनिव्हर्सिटी आपल्या एक्झाम घेईल म्हणून? तुम्हाला वाटते युनिव्हर्सिटी आपल्याला चान्स देईल म्हणून? जर तुम्हाला तुमच्या 1-2 विषयामुळे जर का तुम्हाला डिग्री भेटत नसेल आणि जर तुम्हाला वाटते की घरी बसून हे सगळं निर्णय होईल, तर हा तुमचा गोड गैरसमज आहे. तर तुम्हाला फक्त मी आता एवढीच विनंती करतो की प्लीज घरी बसून काहीही होणार नाही. तुम्हाला ग्राउंडवर यावंच लागेल. जर आम्ही एवढे प्रयत्न करतोय, तर तुमचीही काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ती तुम्ही कंप्लीट करा. आणि आता जर तुम्हाला खरंच सिरियसली यायचं असेल युनिव्हर्सिटीमध्ये, तर तुम्ही ग्रुप जॉईन करा. फक्त आम्ही त्याच स्टुडंटला महत्त्व देऊ जे ग्राउंडवर प्रेझेंट असतील त्या दिवशी. ज्या दिवशी आम्ही त्यांना बोलवू, ज्या दिवशी ते प्रेझेंट असतील त्याच स्टुडंटला आम्ही महत्त्व देऊ. जर तुम्हाला वाटत असेल की फक्त अपडेट्स पाहिजे, तर तुम्ही घरी बसल्या सगळं काही मिळवू शकता न्यूजमार्फत. पण जर तुम्हाला तुमचा हक्क मिळवायचा असेल, जर तुम्हाला तुमची डिग्री मिळवायची असेल, तर तुम्हाला ग्राउंडवर येणं हे गरजेचंच आहे. आपल्या हातात फक्त काहीच दिवस उरलेले आहेत आणि या बाबतीत देखील जर तुम्ही सिरियसली नाही आहात, तर मग तुमच्या भविष्याचं काय होईल ते फक्त तुम्हीच डिसाईड करा आता. जर तुम्हाला या बाबतीत सिरियसनेस वाटत नसेल, तर तुम्ही नक्की घरी बसा. पण इथून पुढे जो विद्यार्थी ग्राउंडवर प्रेझेंट असेल, फक्त त्यांना अपडेट दिल्या जातील. बाकी कोणीही जर ग्रुप जॉईन केला, फक्त वाट बघत आहे निर्णयाची, तर त्यांना काहीही होणार नाही. ज्यांचा कालावधी संपलेला आहे N+2+1, त्यांनी तर या बाबतीत खूप सिरियसली असलं पाहिजे.
त्यांनी तर पहिले तिथे युनिव्हर्सिटीमध्ये प्रेझेंट असलं पाहिजे. ज्या दिवशी आम्ही तुम्हाला कॉल करू त्या दिवशी तुम्ही पहिले तिथे प्रेझेंट असलेले पाहिजे. कारण की तुमच्या फक्त एका सेमिस्टरमुळे किंवा 1-2 विषयामुळे जर तुम्हाला डिग्री भेटत नसेल, तर तुमचे ते 5 वर्ष किंवा कितीही वर्ष असू द्या, ते तुमचे सगळे वाया गेलेले आहे. पण जर तुम्हाला एवढे जर 2-4 दिवसात प्रयत्न करून भेटत असेल डिग्री, तर तुम्ही नक्की त्याचा फायदा घ्या. आणि एक शेवटची सूचना, युनिव्हर्सिटीने कोणत्याही विद्यार्थ्याचा अजून देखील निर्णय घेतलेला नाही. तरी तुम्ही या अंधारात राहू नका की मला चान्स भेटेल आणि मला एक्झाम देता येईल म्हणून. मग तो विद्यार्थी कोणताही असो, N+2 असो किंवा N+2+1 हा झालेला विद्यार्थी असो. तरीही अजून देखील जर तुम्हाला जाग येत नसेल तर तुम्ही निश्चित घरी बसा. तुम्हाला जर गरज नसेल तर तुम्ही निश्चित घरी बसा. तुम्हाला जर वाटत असेल युनिव्हर्सिटी घरबसल्या चान्स देईल, तर हा तुमचा गोड गैरसमज आहे. तर या बाबतीत जर तुम्ही खरंच सिरियसली असाल तर तुम्ही ग्राउंडवर येणार. तुम्ही ज्या दिवशी आम्ही तुम्हाला बोलू त्या दिवशी तुम्ही येणार आणि युनिव्हर्सिटीला दाखवणार की आम्हाला गरज आहे. जर फक्त 15-20 विद्यार्थ्यांमुळे जर हा प्रयत्न होत असेल तर ही गोष्ट अशक्य आहे. जर विद्यार्थी संख्या नसेल तर युनिव्हर्सिटी या बाबतीत कोणताही निर्णय लवकरात लवकर घेणार नाही. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपण युनिव्हर्सिटीला लवकरात लवकर निर्णय घेण्यास प्रवृत्त करू. धन्यवाद.